सर्व विद्यार्थ्यांचे माझ्या बी स्मार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य पाहिली होती, त्याचं स्ट्रक्चर पाहिलं होतं, त्याची वाक्य व्हिडिओमध्ये मी आपल्याला समजून दिली होती. आजच्या या भागामध्ये मी आपणास त्याच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची प्रश्नार्थक वाक्य कशी तयार करायची आणि त्याच वाक्यांची नकारार्थी वाक्य कशी तयार करायची ते आपण आज पाहणार आहोत. तर प्रश्न आपल्याला दोन प्रकारे तयार करता येतात, व्हर्बल क्वेश्चन्स आणि WH क्वेश्चन्स. सुरुवातीला आपण काय करू, व्हर्बल क्वेश्चनकडे पाहू. म्हणजे क्रियापदापासून सुरू होणारे प्रश्न. त्यातलं पहिलं वाक्य होतं तुम्हाला दिलेल्यामधले बघा, थंड वारा वाहत आहे. थंड वारा वाहत आहे. आता याचं प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वाक्याचं करायचं म्हणलं तर कसं होईल, कोल्ड विंड इज ब्लोईंग. असंच वाक्य तुम्ही केलं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब जे आहे ते इज आहे, बरोबर आहे. आता या हेल्पिंग वर्बपासूनच आपल्याला या वाक्याचं प्रश्न तयार करायचा आहे. तर त्याचं आपण थोडक्यात काय करू, एक स्ट्रक्चर समजून घेऊ. ह्याचं स्ट्रक्चर कसं असतंय बघा, एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस V1 ING प्लस O. एम इज आर प्लस एस म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 ING, क्रियापदाचा बेस फॉर्म, त्या बेस फॉर्मला लागणार प्रत्यय ING प्लस O. हे त्याचं स्ट्रक्चर राहील. ठीक आहे. मग आता कोल्ड विंड इज ब्लोईंग, BLOWING. इजपासून आपल्याला प्रश्न सुरू करायचा आहे. इज सब्जेक्ट इथं काय होता, कोल्ड विंड. कोल्ड विंड ब्लोईंग, BLOWING. हा त्याचा झाला प्रश्न. कोल्ड विंड इज ब्लोईंग. त्याचा व्हर्बल क्वेश्चन काय होईल, इज कोल्ड विंड ब्लोईंग. थंड वारा वाहत आहे का. त्याचा प्रश्न मराठीत असा होतो, थंड वारा वाहत आहे का. ओके. दुसरं एखादं वाक्य बघू तुमच्याच PDF मधलं, सुनील गाणे गात आहे. ओके. हे तुमच्या PDF मध्ये वाक्य दिलं होतं, सुनील गाणे गात आहे. आता याचं आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये इंग्लिशमध्ये वाक्य करू, सुनील इज सिंगिंग सॉन्ग. ओके, बरोबर आहे. चला, आता इथं हेल्पिंग वर्ब आहे इज. इज सुरुवातीला इज सुनील सिंगिंग सॉन्ग आणि शेवटी क्वेश्चन मार्क. सुनील इज सिंगिंग सॉन्ग, सुनील गाणे गात आहे. त्याचा व्हर्बल क्वेश्चन काय झाला, इज सुनील सिंगिंग सॉन्ग, सुनील गाणे गात आहे का. आता लक्षात घ्या, जेवढे काही व्हर्बल क्वेश्चन्स तयार होतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हे येस किंवा नो एवढीच असतात. उदाहरण दुसरं द्यायचं झालं तर बघा, आता ही इज प्लेइंग. दुसरं वाक्य आपण घेऊ, ही इज प्लेइंग. ही इज प्लेइंग. ओके. आता या वाक्याचं व्हर्बल क्वेश्चन काय होईल, इज ही प्लेइंग. ही इज प्लेइंग हे एक साधं वाक्य आहे, तो खेळत आहे. त्याचा प्रश्न काय तयार होईल, इज ही प्लेइंग, तो खेळत आहे का.
आता ह्या प्रश्नाचं उत्तर इज ही प्लेइंग, इज ही प्लेइंग या प्रश्नाचं उत्तर आपण दोनच शब्दात देऊ शकतो, एक तर येस किंवा नो. खेळत असेल येस, खेळत नसेल नो. ह्याचं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर द्यायची आपल्याला गरज नाही, वर्णनात्मक उत्तर द्यायची आपल्याला गरज नाही. मग आता ह्याच्यानंतरचा प्रश्न जो आपण तयार करणार आहोत तो WH पासून करणार आहोत. त्याचं उत्तर आपल्याला समर्पक, पूर्ण, सकारण, खुलासेवार द्यावं लागतं. कसं? हेच वाक्य घेऊ आपण. ही इज प्लेइंग. ओके, याचा बरोबर काय तयार झाला? इज ही प्लेइंग. ओके, आता तो खेळत आहे. दुसरा प्रश्न काय तयार झाला? तो खेळत आहे का? आता मी विचारतो, तो काय खेळत आहे? व्हॉट इज ही प्लेइंग? व्हॉट इज ही प्लेइंग? तो काय खेळत आहे? इथं तुम्हाला उत्तर देताना सांगावं लागेल, तो कबड्डी खेळत आहे, तो क्रिकेट खेळत आहे, तो फुटबॉल खेळत आहे, तो व्हॉलीबॉल खेळत आहे, तो चेस खेळत आहे, तो कॅरम खेळत आहे. असं तुम्हाला उत्तर तिथं द्यावं लागेल, पूर्ण वाक्यात उत्तर द्यावं लागेल. मग त्याचं उत्तर कसं आहे? उदाहरणार्थ आपण पाहू. व्हॉट इज ही प्लेइंग? ही इज प्लेइंग क्रिकेट, और ही इज प्लेइंग फुटबॉल, और ही इज प्लेइंग कॅरम, और ही इज प्लेइंग व्हॉलीबॉल. ओके, म्हणजे जेव्हा प्रश्न व्हॉट म्हणजे WH फॅमिलीमधून एखादा प्रश्न तयार होतो. आता WH फॅमिली म्हणजे काय? आता WH फॅमिली जर पाहिजे असेल तर आपण आता एक एक WH फॅमिलीकडे जाऊ. बघा, WH फॅमिली काय असते? WH फॅमिली, WH फॅमिली म्हणजे WH या शब्दांचं एक कुटुंब आहे. त्याच्यापासून इंग्लिशमध्ये प्रश्न तयार होतात, ज्याची उत्तरं आपल्याला पूर्णपणे द्यावीच लागतात. तिथे येस नो देता येत नाही. त्यातला पहिला आहे हू. हू. आता हू जनरली आपण कुठं वापरतो? इट इज यूज टू आस्क अबाउट पीपल, इट्स नेवर यूज टू आस्क अबाउट थिंग्स. हा प्रश्न सामान्यपणे एखाद्याचं म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी माहिती घ्यायची असेल तेव्हा या हूचा वापर आपण करतो. हू इज युअर फादर? तुझे वडील कोण आहेत? किंवा दुसरा अर्थ त्याचा घेता येतो, तुझे वडील काय करतात? माय फादर इज अ फार्मर, माय फादर इज अ मिलिटरी मॅन. ओके, मग एखाद्या व्यक्तीविषयी माहिती जर घ्यायची असेल तर जनरली काय ह्याचा वापर करतात? WH फॅमिलीमधला हूचा वापर करतात. ओके, ह्या जरा पहिला WHO. दुसरा आहे व्हेन. व्हेन म्हणजे केव्हा. वेळेविषयी जर विचारायचं असेल, वेळेविषयी जर विचारायचं असेल इंग्रजीमध्ये तर WH फॅमिलीमधला काय वापरतात? व्हेन वापरतात. कशाबद्दल? फक्त वेळेबद्दल विचारण्यासाठी. ओके, आता एखादं वाक्य समजा देता येईल तुम्हाला. व्हेन विल द ट्रेन अराईव्ह? व्हेन विल द ट्रेन अराईव्ह म्हणजे रेल्वे किती वाजता येईल, किती वेळाने येईल. किती वेळाने म्हणजेच काय विचारलं आपण? त्याला एक्झॅक्ट वेळ विचारला, अंदाजे वेळ विचारला. म्हणून व्हेनचा वापर आपण कशासाठी करतो? वेळ विचारण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये व्हेनचा वापर करतो. ओके, नेक्स्ट बघा आता विच. विच, WHICH. एखाद्याची आवड निवड विचारायची असेल तर आपण त्या ठिकाणी जनरली विचचा वापर करतो. उदाहरणार्थ, विच कलर डू यू लाईक मोस्ट? डू यू लाईक मोस्ट? तुला सर्वात जास्त कोणता रंग आवडतो?
इथं काय आली, समोरच्या व्यक्तीची आवड आली, चॉईस आली. चॉईस विचारण्यासाठी आपण जनरली विचचा वापर करत असतो. ओके, विच झाला. पुढे बघा आता व्हेअर, WHERE. व्हेअरचा वापर आपण कुठं करतो? एखाद्या ठिकाणाबद्दलची माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल, एखाद्या ठिकाणाची माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल, माहिती करून घ्यायची असेल, तर आपण त्यावेळेला काय ह्याचा वापर करतो? WH फॅमिलीमधल्या व्हेअर या प्रश्नार्थक शब्दाचा आपण वापर करत असतो. ठीक आहे. पुढे बघा आता ह्याचं वाक्य राहिले की व्हेअर इज रेड फोर्ट. झालं वाक्य तयार. व्हेअर इज रेड फोर्ट, लाल किल्ला कुठे आहे? व्हेअर, व्हेअर म्हणजे त्याचं ठिकाण, त्याचं स्थान आपण विचारलं. रेड फोर्ट म्हणजे लाल किल्ला कुठे आहे. उत्तर काय येईल? रेड फोर्ट इज इन दिल्ली. लाल किल्ला दिल्ली या शहरामध्ये आहे. ओके, व्हेअर कशासाठी वापरतात? एखादं ठिकाण, एखादी जागा जर विचारायची असेल तर त्यावेळेस WH फॅमिलीमधल्या व्हेअरचा वापर आपण करत असतो. ओके, चला व्हॉट. आता व्हॉटचा अर्थ काय होतो? काय. एखादी व्यक्ती, एखादा प्राणी आणि काही गोष्टी या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी आपण व्हॉटचा वापर करतो. उदाहरणार्थ, व्हॉट इज युअर फादर. व्हॉट इज युअर फादर, तुझे वडील काय करतात. आता एखादं लहान मूल आहे, एखाद्या झूमध्ये गेलं, झू म्हणजे प्राणी संग्रहालयात गेलं, त्याला तिथं दिसला वाघ. वाघाकडे बघून तो आपल्या वडिलांना विचारतो, व्हॉट इज इट. व्हॉट इज इट, ते काय आहे किंवा तो काय आहे. वडील त्याला उत्तर देतील, इट इज अ लॉयन, इट इज अ टायगर, इट इज एलिफंट. ओके, ठीक आहे. व्हॉटचा वापर कळाला. आता पुढे बघा व्हाय. नेक्स्ट मेंबर आहे WH फॅमिलीमधला व्हाय. व्हाय म्हणजे का. आता व्हायचा वापर आपण जनरली समोरच्या व्यक्तीला कारण सांगण्यासाठी आपण त्याला हा प्रश्न केला असतो. उदाहरणार्थ, शाळेत एखादा विद्यार्थी जर उशिरा आला तर शिक्षक त्याला विचारतात, व्हाय आर यू लेट. व्हाय आर यू लेट, तुला शाळेत येण्यास उशीर का झाला. मुलगा लगेच त्याचं उत्तर देतो, कारण माझी आई आजारी होती, मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. कारणपासून त्याचं उत्तर सुरू झालं. म्हणजे व्हाय हे एका रिझनसाठी, कारणासाठी हा प्रश्न आपण जनरली विचारत असतो. कोणता शब्द येतो? व्हाय. ओके, दुसरं, व्हाय द लिटिल बेबी इज क्राईंग. लहान मूल का रडत आहे. कारण काय रडण्यामागचं त्याच्या. व्हाय ही इज लाफिंग, तो का हसत आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे हे विचारण्यासाठी आपण व्हायचा वापर करत असतो. ओके, नेक्स्ट पुढे बघा आता हुज. WHOSE, हुज. हुज हा एखाद्या गोष्टीचा पजेसर, मालक दर्शवण्यासाठी, थोडक्यात त्या गोष्टीचा, त्या वस्तूचा मालक दर्शवण्यासाठी आपण हुजचा वापर करत असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, हुज बुक इज धिस. हुज बुक इज धिस, हे पुस्तक कोणाचे आहे. आता ज्याचं पुस्तक असेल तो मुलगा, तो विद्यार्थी उभा टाकला, काय म्हणाल, सर हे पुस्तक माझं आहे. म्हणजे ते पुस्तक त्याच्या मालकीचं आहे. मग आपल्याला विचारायचं, बाबा हे पुस्तक नक्की कोणाचं आहे, कोणाच्या मालकीचे आहे. आपण प्रश्न कसा विचारणार? हुज. हुजचा अर्थ होतो कोणाचा, कोणाची, कोणाचे, कोणाच्या. हुज बुक इज धिस, हे पुस्तक कोणाचे आहे. ओके, त्यावेळेस आपण हुजचा वापर करतो.
नेक्स्ट बघा आता हाऊ, HOW. हाऊचा अर्थ मराठीमध्ये घ्यायचा असतो कसे किंवा किती. ओके, बघा आता हाऊ ब्युटिफुल इज द फ्लावर. फूल किती सुंदर आहे. फूल किती सुंदर आहे. आपण दुकानातून 2 किलो साखर घेतली आणि त्याला विचारलं हाऊ मच फॉर दिस शुगर. ह्या साखरेचे किती द्यायची. या साखरेची किंमत किती आहे. हाऊ मच. ओके, ठीक आहे. तर आता सुरुवातीपासून मी तुम्हाला WH फॅमिलीमधले वर्ड्स लिहून देतो. हू, त्यानंतर व्हेन, त्यानंतर विच, त्यानंतर व्हेअर, त्यानंतर व्हॉट, त्यानंतर व्हाय, त्यानंतर हुज आणि शेवटचा आहे बघा हाऊ. 1 2 3 4 5 6 7 8 एकूण किती मेंबर आहेत. 8 मेंबर या फॅमिलीमध्ये WH फॅमिलीमध्ये आहेत. या प्रत्येक शब्दाचा वापर करून तुम्हाला आधी व्हर्बल क्वेश्चन्स तयार करायचे आहेत आणि त्याच्यानंतर WH फॅमिलीमधले हे शब्द योग्य ठिकाणी वापरून PDF मध्ये दिलेल्या त्याच वाक्यांचे तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. ठीक आहे, बघा आता पहिलं वाक्य मी वाटल्यास तुम्हाला समजून देतो. थंड वारा वाहत आहे, बरोबर आहे. कोल्ड विंड इज ब्लोईंग. हे पहिलं वाक्याचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं इंग्लिशचं वाक्य. ओके, आता याचं आपण व्हर्बल तयार करू. इज कोल्ड विंड ब्लोईंग. ओके, थंड वारा वाहत आहे का. मग आता ह्याचा WH पासूनचा कोणता शब्द घ्यावा तुम्ही सांगा आता मला. WH क्वेश्चनचा WH फॅमिलीमधला कोणता वर्ड घ्यावा. हाऊ घेता येईल का बघा. हाऊ, हाऊ इज विंड ब्लोईंग. हाऊ इज विंड ब्लोईंग. वारा कसा वाहत आहे. वारा थंड वाहत आहे. बघा प्रश्न कसा तयार झाला. आधी वाक्य बघा. कोल्ड विंड इज ब्लोईंग, थंड वारा वाहत आहे. त्याचा व्हर्बल क्वेश्चन कसा तयार झाला. इज कोल्ड विंड ब्लोईंग, थंड वारा वाहत आहे का. येस ऑर नो इतकंच उत्तर येईल त्याचं. आता वारा कसा वाहत आहे. हाऊ इज विंड ब्लोईंग. मग तुम्हाला इथं पूर्ण वाक्य उत्तर द्यावं लागेल. कोल्ड विंड इज ब्लोईंग, थंड वारा वाहत आहे. ओके, ठीक आहे. आता दुसरं एखादा वाक्य आपण पाहू त्या PDF मधलं. ते धरण बांधत आहेत, बरोबर आहे. दे आर बिल्डिंग, BUILDING अ डॅम, बरोबर आहे. दे आर बिल्डिंग अ डॅम. आता व्हर्बल क्वेश्चन कसा तयार होईल. आर दे BUILDING
BILDING बिल्डिंग अ डॅम. ठीक आहे. दे आर बिल्डिंग अ डॅम, ते धरण बांधत आहेत. व्हर्बल क्वेश्चन कसा तयार झाला? आर पासून. इथं आर का आलं? कारण सब्जेक्ट कोण आहेत? दे. ठीक आहे. आर दे बिल्डिंग अ डॅम, ते धरण बांधत आहेत का? येस ऑर नो. ओके. आता याच वाक्याचा आपल्याला WH फॅमिलीमधला एखादा शब्द जो या वाक्यासाठी सुटेबल असेल तोच निवडावा लागेल. वाक्य काय आहे? ते धरण बांधत आहेत. आता आपण मराठीत प्रश्न तयार करू. ते काय बांधत आहेत? मग आता काय साठी शब्द काय होता? व्हॉट. व्हॉट आर दे बिल्डिंग. ते काय बांधत आहेत? उत्तर सोपं आहे. दे आर बिल्डिंग अ डॅम. मग WH फॅमिलीमधला इथं शब्द कोणता घेतला मी? व्हॉट. पहिल्या ह्याच्यामध्ये कोणता घेतला होता? हाऊ. ओके. ठीक आहे. बघा आता पुढचं वाक्य. तो झाडावर चढत आहे. ही इज क्लाइम्बिंग, CLIMBING, क्लाइम्बिंग ऑन अ ट्री. बरोबर आहे. तो झाडावर चढत आहे. आता याचा प्रश्न व्हर्बल कसा तयार होईल? इज ही क्लाइम्बिंग ऑन ट्री. तो झाडावर चढत आहे का? येस ऑर नो. वर्बल इज पासून सुरू झाला. इज कशामुळं आलं इथं? आता इथं ही आहे सब्जेक्ट म्हणून इथं इज आलं. ओके. आता प्रश्न स्वतः आधी मराठीत तयार करा. तो कुठे चढत आहे? कुठेला काय शब्द आहे? व्हेअर. चला मग आता WH फॅमिलीमधला व्हेअर घेतला. व्हेअर इज ही क्लाइम्बिंग. व्हेअर इज ही क्लाइम्बिंग. तो कुठे चढत आहे? ह्याचं तुम्हाला पूर्ण काही उत्तर देणं भाग आहे, कारण तुम्हाला तो कुठं चढतोय त्याचं नक्की ठिकाण, त्याची नक्की चढण्याची जागा कुठे आहे, तो कशावर चढत आहे हे तुम्हाला इथं वाक्यातून सांगणं आवश्यक आहे. मग आता उत्तर काय येईल? ही इज क्लाइम्बिंग. ही इज क्लाइम्बिंग ऑन अ ट्री. तो झाडावरती चढत आहे. ओके. मग अशाच प्रकारचे वाक्य तुम्हाला ह्या PDF मध्ये जे 20 वाक्य दिलेत त्या 20 वाक्याचे तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधले वाक्य केले असणारच आहेत. त्याचं आधी तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा आहे, म्हणजे ॲम इज आर वापरून त्याचा प्रश्न तयार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? WH फॅमिलीमध्ये तुम्हाला जे मी शब्द आता इथं समजावून दिलेत ते सगळे शब्द वापरून योग्य प्रश्नाच्या ठिकाणी योग्य WH फॅमिलीमधला शब्द वापरून तुम्हाला त्याचा प्रश्न तयार करायचा आहे. चुकू द्या, हरकत नाही. जिथं चुकल तिथं मी तुम्हाला नक्की समजावून सांगेल, पण प्रयत्न करा, शांत बसू नका. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला ते जमणार नाही. आणि सोपं, एवढं काही अवघड नाही आहे. ओके. मग आता व्हर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर तुम्हाला जर पाहिजे असेल, बघा आता व्हर्बल क्वेश्चन्स म्हणजे तुमचे ॲम इज आरपासून सुरू होणारे. त्याचं स्ट्रक्चर काय असते बघा. ॲम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस V1ING प्लस O, हे त्याचं सब्जेक्ट व्हर्बल क्वेश्चन्स. इथं V1ला INGच लागणार, हे विसरू नका. हां, ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुमचं आता WH फॅमिलीचे तुम्हाला जे प्रश्न तयार करायचे आहेत त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला लिहून देतो. बघा, WH क्वेश्चन्ससाठी तुमचं स्ट्रक्चर काय असेल बघा. तुमचा WH मधला जो कोणता शब्द असेल तो शब्द प्लस ॲम इज आर हेल्पिंग व्हर्ब
प्लस सब्जेक्ट प्लस V1 ING आणि प्लस ओ. बघा WH क्वेश्चनसाठी सुद्धा तुम्हाला काय असतं सूत्र, WH म्हणजे WH फॅमिलीमधला योग्य तो शब्द प्लस एम इज आर हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस V1 ING लक्षात ठेवा, परत परत सांगायलो. V1 म्हणजे त्या क्रियापदाचा बेस फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच V1ला काय लागणार पुन्हा ING प्लस ओ. ठीक आहे. अशा रीतीनं तुम्हाला जी PDF पाठवली, जी 20 वाक्य आहेत, त्या 20 वाक्याचं तुम्हाला आधी व्हर्बल क्वेश्चन तयार करायचं आहे आणि व्हर्बल क्वेश्चन तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याचेच पुन्हा काय करायचे, WH फॅमिलीमधले वेगवेगळे शब्द योग्य जागी योग्य शब्द वापरून तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीवर लिहा. मी काल गावात फिरून बऱ्याच मुलींचे वह्या तपासल्यात. त्यांनी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य अगदी छानरित्या सोडवले आहेत त्यांनी. त्याच्यामुळे परत परत सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय, प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक पहा आणि वाक्य वहीत लिहून ठेवा. धन्यवाद.